हाय सगळ्यांना शुभ सकाळ. काय म्हटलं व? हा जायचं नाही कधी सकाळी. चला, कालपासून पाऊस चालू आहे, काही एवढा जोरात नाही पण हाय रिमझिम चालू. आज सगळ्याला चारा टाका लागते. चिवताई सुद्धा चारा टाका लागते आज घरी, कारण का बाहेर निघायला चान्स नाही. पाणी काही एवढं दमदार नाही, खुरपुरच आहे, पण तरी सगळं करवायला गीज दारात कालपासून चालू आहे. 24 घंटे झाले. आणि बरंच झालं काल चारा आणला होता, बकऱ्याला चारा लावून राहिले दादा. असं ॲडजस्ट करून कोणाला बाजीवर, कोणाच्या पुढे दोरी आहे तर मग त्याला बांधून दोरीवर. आणि चिवताई आमच्या चिवचिव करू राहिल्या, कारण की मी त्याच्या चाऱ्याजवळ उभी आहो आणि त्याला खाली येता येत नाही म्हणून. असा मस्तपैकी चारा लावून गेला बैला म्हणजे बकरायले. सकाळी म्या लावला होता गोंधन, पण गोंधन काही ते खात नाही. वातावरण पहा बाहेरचं. आणखी बाहेरचं दाखवून देतो तुम्हाला. बुटकी आलीच, मी बाहेर आली की बुटकी बाहेर येतेच ना माय. हो काय ग, चालती का? आहे का कोणाचा? हो का? बस हा आहे. कोणाचा? 800 रुपये रोज आहे. बापा 800 उमाय. हो कालच्या पाण्यात एवढा वाढला का? हो का? बाहेरचं वातावरण पाहून घ्या, एकदम छान आहे, सुंदर आहे. सगळे लोक बाया घरीच आहेत, कारण का कालपासून पाऊस चालू आहे. आणि आता लागवणी झाल्या आणि एवढं काही पाणी नाही, आता कामं नाहीत. आता लागतील फक्त निंदण, कारण का पेरणी पाणी सगळे उरकून बसले लोक घरायला. निंदण लागलं की मग आहे धामधूम लय जास्त. आता कामं नाही तर मला बी कामच नाहीत. आता आज तर पाऊस काहीच सुचू नाही देऊ राहिला. पाऊस एवढा चालू आहे काल लय, आता जरासा वाढला, मस्त टिपी टिपी चालू आहे. आता जरा चांगलाच चालू आहे, म्हणजे दमदार चालू आहे जरासा. आणि आमच्या बकऱ्याने नाही चारा, आता जेवढा चारा होता तेवढा खाऊन बसल्या. ते आता दिवसभर त्याले काय चारावं, अशा पाण्यात तर ते कधी चरायला जात नाही. आणि चारा बी नाही आता पाणी पावसाळ्याचं. आता का मी हात काढणीचं कुटार करून ठेवलेलं आहे. एवढा सारा पसारा ठेवून दिला त्याच्यावर बंधून. आता हात काढणीचं कुटार तर हाय, पण ते काढावं कसं आता? पण काढा तर लागणारच आहे. तर मला हे सुचून नाही राहिलं का आंघोळ करू का कुटार काढू. माशिवाय तर कोणी काढणार नाही, कारण बंधूला आई कालपासून म्हणून राहिली बाबू कुटार काढ कुटार काढ, पण बाबू काही कुटार काढून नाही राहिला. त्यासाठी मग आता मीच काढून घेतो, कारण का बकऱ्याले चाऱ्याचं काम मायाच आहे. आणि बिमार का पडल्या का मग लय डेंजर काम होते. आणि आता मजुऱ्या नाही काही नाही, झडी पाण्याच्या, आता त्याले पैसे बी कुठून लावा. त्यासाठी मीच आता काढून घेतो कुटार. काढल्यावर दाखवतोच तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. कागद नवीन आहे तो, पण आता करीन कोणीच ना, शिडी नाही आणत काही नाही. मग जमते का ते? बकऱ्याला घेतलं कुटार काढून, हात काढणीचं एवढं आहे. पाणी खुले लोक चालते ते याच्यासाठी. एकदाची तपलीक घेतली की झालं का? कोंडा कुठून काढला होते? हो का? काय भांडणं करता का? यायचे भांडणं बी चालू आहेत बाई. पोटात काही नाही तरी बी एवढं हे बैलाचं दह्य जमून नाही राहिलं बाई. पाणी चालू आहे तर ना ढोरो वासरं सारे घरी ना, काय सारा गिदड आहे सारा दारा घरा. काय करावं काही सुचून नाही राहिलं. पण आता मी पहिले आंघोळ घेतो करून. माझ्या हात कपडे एवढे खराब झाले ना काल. सकाळून पासून बकऱ्याच्या घरात अजून चहा नाही केली. 10 वाजले चहा प्यायला. फळा हातीच आहे सकाळपासून. झाडा झाडा झाडं तोडाच्या पुढेच आहे, दरवाजाच्या पुढे. एका ठिकाणावर बांधलं की
हे करतात ना ते चादरची दड का त्याने बसायला जागा नाही राहत. आता चहा पिऊन घेतो आणि जरासा 2-3 पोळ्या टाकून घेतो तीस. भाजी आहे रात्रीचं चिकन, भाजी करायचं काम नाही. रात्री तर एवढा जीव थकला होता की काय करावं काय नाही. कशी मशी भाजी केली ते बी खाल्ली नाही, तशीच आहे. जनावरांची जात बाहेर नेली की चांगली राहते चरायला. घरातल्या घरातलंही बॅट करते. सकाळी 6 वाजतापासून त्याच्या घरात आलो, काढते चारा, करी बांधते चारा, तरी त्याचं तोंड काही मुक नाही. चला मग एवढा 2-3 पोळ्या टाकून घेतो मी. आणखी त्याच्या तयारी त्रास लागतो मला आज दिवसभर. जर चरायला गेल्या तर ठीक, नाही पण मग काही खरं नाही आज मला. घरातला आवरला सगळा पसारा, स्वयंपाक भाजी तर मी येऊ करतो छटक्या. पण आता दादानं मेळ लावला आमच्या बकरीचा. ताडपत्री टाकली आणि त्याच्यावर दिलं कुटाळ टाकून हात काढणीचं. काही बकऱ्याले टोपल्यात लावलं. पण आता मला विचार पडला की भांडे कसे घासायचे. पाऊस तर चालूच आहे आणि प्लॅटफॉर्मवर सगळं पाणीच पाणी होते. का आता ते दरवाज्यात बसून भांडे घासायला लागतील मला. आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण इकडून मोबाईल ठेवू शकत नाही आणि इकडून तर बरं पाऊसच चालू आहे. राहून राहून येऊ राहिलं पाणी. म्हणजे काय म्हणतात बाई त्याला, पाऊस असे ढगाळ ढग येऊ राहिले. आई रिमझिम पावसावर आली. शेतकरी सारे सुखावले पाऊस चालू झाला म्हणून. कारण सगळ्यांना पेरणं करून ठेवलं, म्हणजे बी टाकून ठेवलं मातीत. आणि आता या पावसानं ना असे आनंदित झाले सगळे शेतकरी. कारण की कालपासून पाऊस चालू आहे. काल जरा भरपूर होता आणि आज जरा जास्त वाढला. चला मग तेवढे भांडे घासून घेतो मी. आणखीन मग सोयाबीन लावायचं आहे बकऱ्याला. आता ते चरायला जातात तर किती खातात किती नाही आपल्याला थोडी ना माहीत असते. म्हणून आज दिवसभर त्याच्या नांदातच राहावं लागेल. दिवसभर ते चारलं तर ते खातातच. जेवढं खाल्लं तेवढं बकरं तंदुरुस्त राहतात. या जेवायला सगळे कामं उरकले, आता जेवण करतो. आणि बकरे किती खाऊ घातलं ते काही शांत बसत नाही. मी तर थाळ्या तशीच पाहिजे. आलू सारखं पत्करी टाकतो मला पावसाळ्याचे. गॅसवर टाकलं असते बाई, पण आता काय मला खायला आखरी बार मांडे. मग 1 वर्ष खायला भेटत नाही. तसं यंदा काही खाल्लं नाही मांडे. काय 1-2 वेळाच खाल्ले है ना. दिलते आठी घे देत नाही सुकावलं. त्याचे पाय होते याच्यात गड्ड्याचे. गाड्या म्हणून तर कल्ला काही म्हणून सारे लोक पोळ्या तर मध्येच कमी न गारत बांधशी. जेवण करून आता काय करा मला सुचून नाही. सकाळ बागचा कुठे आत्ता पाऊस थांबला. जरा बरं वाटू राहिलं आता. एकदम कोरड छान आहे. पण काय जण मग रात्रीत आणखी चालू होईल तर आभाळ तर भरून येईल आहे. आणि हा आमचा गयाठा बकरायचा. दिवसभराच्या बकऱ्या अतिच आहेत आणि दिवसभराच्या कल्ला करू राहिल्या ते. पण त्याचं सगळं लप्पानी करून घेतलं मी आता अंधार पडायच्या पहिले. तुम्हाला तर माहिती आहे मग रात्रीत लाईट जाते.
त्याला त्याच्या जागेवर बांधायचं आहे आता, कारण का ती बी बैल आणायच्या. एवढं मोठं घरदार असून काही कामाचं नाही. सगळे ढोरण वासरं याच्यानं काही हे नाही होऊ राहिलं. असं पॉश पॉश म्हणजे मोकळं मोकळं नाही वाटत. आता मग या चहा प्याले तुम्ही. संध्याकाळचा चहा ठेवला मस्त. आणि मला सकाळी कुटारातला पसारा आवरला तर सर्दीसारखं झालं, कारण का मला धुरलं तर उलचा काही सीन होत नाही. त्याच्यात मी आज खाल्लं लिंबू. चिकन होतं तर लिंबूच घेतलं गटकून. लय दिवसाचं खाल्लं नाही, उन्हाळ्यात भेटलं नाही. म्हणजे मे महिन्यापासून लिंब संपले होते. तसं मला निंबू पाणी लय आवडते. तर मग मी काल अकोल्याला गेली होती तर निंब आणले होते. आता निंब गटकले, धुळल्याचं केलं, सकाळी कुटार काढलं. लय सारं धुळला होता त्याच्यात. त्याच्यानं सर्दी झाली का काय काय माहीत. या मग चहा पिऊन घेतो आता.